एक महत्त्वाची घडामोड नाशिकमधल्या गंगापूर धरणातून पाण्याचा आता विसर्ग सुरू करण्यात आलाय। 530 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाणार आहे अशी माहिती आहे। गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय खबरदारी घेतली जाते? खरं तर काल रात्रीपासून पावसानं थोडीशी उसंत घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो वाढत असल्याचं बघायला मिळतंय आणि गंगापूर धरणातनं आता सध्या 530 क्युसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो सकाळी सुरू करण्यात आलेला आहे। आता पुढच्या काही वेळात हा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे आणि श्रुती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 24 तासात गंगापूर धरणामध्ये जवळपास 15% पाणीसाठा वाढलेला आहे। म्हणजे काल ज्या ठिकाणी 50% गंगापूर धरण भरलेलं होतं, आज गंगापूर धरण 65% भरल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आणि दुपारनंतर कदाचित गंगापूर धरणातनं आणखी पाणी सोडलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे हे पाणी रामकुंड परिसरात पोहोचायला साधारण 3 ते 3.5 तास लागतात। त्यामुळे गोदाघाट परिसरात आत्ता जरी पाण्याची पातळी सामान्य असली तरी पुढच्या काही तासांमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते आणि त्यामुळे सातत्यानं पालिका प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते गोदाघाट परिसरात सूचना देत आहेत, कुठल्याही प्रकारे वाहनं जे आहेत ते गोदाघाट परिसरात लावू नये। काल आपण बघितलं की या ठिकाणी काही वाहनं वाहून गेले होते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि खास करून जे पर्यटक या ठिकाणी गोदावरीवर येतात धार्मिक विधी करण्यासाठी, त्यांनी देखील आपल्या गाड्या ज्या आहेत त्या गोदाघाट परिसरात पार्क करू नयेत, अशा पद्धतीच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहूस। तुर्तास धन्यवाद।